दंडवत प्रणाम. परमेश्वराला अनन्य भावाने एखादा पुरुष अथवा भक्त ज्यावेळेस शरण जातो त्यावेळेस भगवंत परमेश्वर त्याची रक्षा करतात. याची अनेक उदाहरणं आहेत. त्यापैकी आपण उदाहरण बघणार आहोत महाभारतात. द्विधा अवस्थेत सापडलेला अर्जुन भगवंताला विनंती करतो की हे मधुसूदना, मी तुला शरण आलेलो आहे, माझी रक्षा कर, मला योग्य तो मार्ग दाखव. अशा वेळेस अर्जुनाचं शिष्यत्व स्वीकारून भगवंत त्याला मार्गदर्शन करू लागतात. युद्ध चालू होतं. युद्धाचा 13वा दिवस उजाडतो आणि 13व्या दिवशी व्यूहरचना करून अर्जुन पुत्र अभिमन्यूची हत्या केल्या जाते, अर्थात त्याला मारल्या जातो. त्या दुःखामध्ये संपूर्ण पांडव दुःखी होतात. अर्जुन क्रोधायमान होतो, कारण युद्ध नियमाच्या विरुद्ध त्याची हत्या केलेली असते. अशा वेळेस अर्जुन प्रतिज्ञा करतो की उद्याचा दिवस उजाडल्यापासून सूर्य मावळण्याच्या आधी मी जयद्रथाचं सर हे त्याच्या धडापासून वेगळं करेल. जर ते माझ्याकडून झालं नाही तर मी अग्निडाग घेईल. अशा प्रकारची प्रतिज्ञा करतो. दिवस 14वा उजडतो. युद्ध चालू होतं आणि जयद्रथाच्या संरक्षणाकरता चारही बाजूनी कौरवांनी व्यूहरचना केलेली असते. दिवस दुपारच्या पुढे जातो. भगवंत विचार करतात आणि त्या क्षणी सूर्याला आपल्या सुदर्शन चक्राच्या माध्यमातून झाकून टाकतात. दिवस मावळल्यासारखं वातावरण युद्धभूमीवर झाल्यानंतर अर्जुन आपल्या रथातून खाली उतरतो. आता अर्जुन अग्निडाग घेणार म्हणून सरण रचल्या जातं. कौरव खुश होतात आणि जयद्रथ देखील हे संपूर्ण प्रसंग पाहण्याकरता पुढे येतो. त्या क्षणी भगवंत श्रीकृष्ण महाराज आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता सूर्याभोवती लावलेलं सुदर्शन चक्र बाजूला करतात आणि अर्जुनाला आज्ञा करतात, हा घे सूर्य आणि हा घे जयद्रथ. त्या क्षणी भगवंताच्या आज्ञेवरून अर्जुन आपल्या शस्त्राच्या म्हणजेच बाणाच्या माध्यमातून जयद्रथाचं सर त्याच्या धडापासून म्हणजे शरीरापासून वेगळं करतो आणि आपली घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करतो. यामधून शिकायचं काय, तर ज्या वेळेस आपण परमेश्वराला अनन्य भावे शरण जाऊ, परमेश्वराला तूच रस्ता दाखव आणि तूच योग्य मार्गाने घेऊन जा अशी प्रतिज्ञा करू, तेव्हा वेळोवेळी पावलोपावली भगवंत आपली रक्षा करतात. हेच यामधून शिकूया आणि भगवंताने आपली रक्षा केली याचा अनुभव घेण्याकरता परमेश्वराला अनन्य भावे शरण जाऊया, भगवंताची भक्ती करूया. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम.